गाडी जरा हळू चालवा हो. अरे टेन्शन वा घेऊ नका, तुम्हाला उडत उडत नेईन म्या, बघा तुम्ही. अहो चालवतच घेऊन जा आणि जरा नीट चालवा. अहो गजोदर, तुम्हाला सबूत देतो की तुम्हाला राईट येळेत एअरपोर्टला पोहोचवेन म्या. हा भाऊ, आम्हाला एअरपोर्टवर पोहोचवत आहे का कायमचं वर? तुम्ही लोक घाबरताय म्हणून हळूहळू चालवतोय म्या. जरा समोर बघून चालवा. ए ए ए मूर्खा, चल हो बाजूला. अरे भाऊ, जरा हळू चालवा. अहो मी लहानपणापासून पाहूनच चालवतो या. फक्त एवढंच आहे की एका डोळ्यानं जरा अंदूक अंदूक दिसायला लागले या. अरे देवा माझी छत्री गेली र. यो बघा, बकऱ्याचं समद खानदान रस्त्याच्या मधोमध उभं राहून गवत पार्टी करते. हे बकरा पार्टी बाजूला. चला वाजले. अरे ते तर वाचले, पण आता आपल्याला कोण वाचवणार? शरीरातली सगळी हाडं खिळखिळी झाली रे बाबा. काय करताय? दार तर उघडा. वाय मॅडम. अहो. हा हा अहो मॅडम, जरा रेटिंग तरी देऊन जा ना. किती स्टार द्याल? तसं तर 5 स्टार द्यायला पाहिजे, पण मी असमाधानी आहे. मला 4च दिले तरी मी चालवून मी घेईन. तुझी तक्रार करेन. तुझे लायसन्स कॅन्सल करून टाकेन. अहो नाही मॅडम, असं करू नका हो. माझी नोकरी जाईल हो. लवकर चला. अहो. बापरे, केवढी मोठी लाईन आहे. आपल्याला आधीच उशीर झालाय. मी पहाटेच्या फ्लाईटला नेहमीच लेट होते. ओहो बानी, प्लीज माझी पर्स पकड. मी जरा सामान ठेवून येते. मॅडम लवकर चला, तुम्हाला खूप उशीर झालाय. घाईघाईत मॅडम आपल्याला मागेच सोडून गेल्या आणि त्यांची पर्सही इथेच राहिली आहे. यात त्यांचा मोबाईल आणि कार्ड सुद्धा आहेत. चला लवकर मॅडम कडे जाऊया. चला. पुन्हा मॅडम थांबा, आम्ही येतोय. मॅडम आमच्यासाठी थांबा. मी पुढे का नाही जाते? थांबा. लवकर चला. लवकर चला. अरे रे रे रे. अकबर, टेक ऑफचा टाइम झालाय, चल लवकर. अरे असं कसं जाणार? माझं काम वाढलं ना. सॉरी, आम्हाला लेट झालाय. आम्हाला विमानात जायचंय. हा, असं कसं जाणार? बोर्डिंग पास कुठे आहे? हे आमच्या हातातून पडून तुमच्या पासेस मध्ये मिक्स झाले. काय झालं अकबर? म्हणतायत विमानात जायचंय आणि पास दाखवत नाहीयेत. सर, आमचे पास यांच्या पासात मिक्स झालेत. कळलं काय? बर, टेक ऑफचा टाइम झालाय, यांना आत येऊ दे. मुलं तर आहेत आतमध्ये, बोर्डिंग पास चेक कर. तुम्ही म्हणताय म्हणून सोडतोय, नाहीतर माझं डोकं सटकलं असतं तर एअरपोर्टला 4 फेऱ्या मारून बाहेर हाकलून दिला असता. माझं नाव अकबर उगाच ठेवलंय काय? आता चला.
थँक्यू अरे यार क्या पहा मॅडम इकडे नाही मिया इकडे या आता हे पहा या 4 सीट्स रिकाम्या आहेत आता इथे बसा नंतर तिकीट पाहून बसवून देतो आम्हाला आमच्या सीटवरच बसायचे मॅडम जवळ. हे पहा चिडायला लावू नका नाहीतर दादर पासून बोरिवली पर्यंत पळायला लावेल. माझं नाव अकबर भोपाली उगीच ठेवलंय का? ओय चल बघूया आपल्या मॅडम कोणत्या सीटवर बसल्या आहेत. क्या बघा प्लेन मध्ये असं कोणी आहे का जो पहिल्यांदा बसलाय? त्यांनी हात वर करा. ओय, तुम्हाला इमानात उडताना लय भ्या वाटते वय मला नाही वाटत मी आता इमानाशिवाय सुद्धा उडू शकतो. अरे वा सगळे प्लेन मध्ये बसलेले म्हणजे सगळ्यांना माहितीये की कुठला दरवाजा कुठे आहे आणि ऑक्सिजन मास्क कुठून पडणार आहे आणि सेफ्टी बॅग कुठे असते ते. अरे हे काय मला वाटतं समजा ऑक्सिजन हेच लोक संपवतील कळलं काय. आता आपण उडी मारणार आहोत सर्वांनी पेटी बांधून घ्या. आम्हाला आमच्या सीट्स कधी मिळणार आहेत. ही काय सीट नाहीये लाकडाच्या बाकावर बसलायस गपचूप बसून रामिया. आपण कन्याकुमारीला केव्हा जाणार सर? तुमची मर्जी जेव्हा जायचंय तेव्हा जा. याला म्हणायचंय हे विमान कन्याकुमारीला कवा जाईल. तुझ्या आजोबांचं विमान आहे का कन्याकुमारीला जाईल ते? हे तर गोव्याला जाऊनच उतरेल मिया. अरे नाही मला वाटतं आपण चुकीच्या फ्लाईट मध्ये बसलोय. मॅडम मॅडम कोण मी? नाही त्या एक्सक्यूज मी मॅडम ते तुम्हाला बोलवत आहे. या आपल्या मॅडम नाही. ही तुमची फ्लाईट नाहीये त्या तुमच्या मॅडम नाहीयेत. अरे काय चाललंय हे? आम्हाला कन्याकुमारीला जायचंय आम्हाला इथेच उतरवा. मला इथे उतरवलं तर खाली लँड करता करता कायमचे वरती पोहोचा. माझं डोकं सटकवू नको गपचूप बसून राहा. तुमच्या मॅडमना कळू तुम्ही गोळात आहात ते. अरे पण कळवाल कसं त्यांचा मोबाईल तर आमच्याकडे आहे. अरे मग काय झालं मी या कन्याकुमारी ग्राउंड स्टाफला कळवून टाकतो. तुम्ही सगळे परंपरा हॉटेल मध्ये जाऊन थांबा. तुमच्या मॅडम तिथे पोहोचतील. परंपरा हॉटेल. आम्हाला परंपरा हॉटेलला जायचंय. या बसा. हॅलो वेलकम सर. तुम्हाला हे वेलकम ड्रिंक घ्यावंच लागेल. ही आमची परंपरा आहे. अरे पण मला नकोय. घ्यावंच लागेल सर. परंपरा बदलू नाही शकत. चला प्या बरं पटकन. वेलकम सर. तुमचं स्वागत आहे. बोला सर. व्हॉट कॅन आय डू फॉर यू? ते आम्हाला एक रूम हवी आहे. कसं हॉटेल आहे हे हा? खूप चांगलं हॉटेल आहे. खूप मोठं हॉटेल आहे. पण तुम्हाला रूम मिळणार नाही. अहो
मिळेल हो. तुम्ही फक्त चावी द्या, आम्ही शोधून घेऊ. हे पहा आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आम्ही मुलांना रूम नाही देऊ शकत. नाही रूम आमासनी नकोय. मॅडम ना पाहिजे. त्या मीटिंगला गेल्या ती सांच्याला येतील. कळलं काय? हो ना, त्यांनी क्रेडिट कार्ड देऊन रूम बुक करायला सांगितलीये. तुमच्या मॅडमना सांगा रिसेप्शनला येऊन कागदांवर सह्या करा. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. तुम्ही प्रत्येक वाक्य असं गाऊन का बोलता? ही माझी स्टाईल आहे. या घ्या चाव्या. रूम नंबर आहे 2262. चाव्या आम्ही डाव्या हातात नाही, उजव्या हातात देतो. पण असं का? आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आता आम्ही जरा फिरायला जाऊ का? इथे एखादी रिक्षा बिक्षा भेटल का? आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. इतकं सगळं आहे आणि एक रिक्षा नाहीये. आम्ही मोठ्या मोठ्या कार्स ठेवतो. ही आमची परंपरा आहे. आम्हाला मोठी कार नकोच आहे. घ्यावी लागेल. आमचे पाहुणे दुसऱ्या कोणाकडून कार नाही घेऊ शकत. ही आमची परंपरा आहे. सोडा, आम्हाला फिरायलाच नाही जायचं. आम्ही रूम मध्ये थांबतोय. रूम मध्ये 4 थंड लिंबू पाणी पाठवा. लिंबू पाणी का? ते सुद्धा नाहीये. लवकर पाठवा, तहान लागलीये. अरे वा, काय रूम आहे. कळलं काय? अरे वा, इथून सगळं मस्त दिसतंय. लय सुंदर हाय. हो ना. स्विमिंग पूल सुद्धा आहे. वा, मजा येईल. हे जायची गरजच नाहीये. रूम मधूनच इतकं छान दृश्य दिसतंय. माझी आवडती फिल्म लावतो. बोका कमवतो खोका. तू इथे आल्यावर सुद्धा DVD वर फिल्म बघणार आहेस? हं? ही माझी आवडती फिल्म आहे. हिरोईनचा आवाज एकदम मॅडम सारखा आहे आणि मला ना मॅडमची खूप आठवण येते. आतापर्यंत तुम्ही जे करत होता ते मी गपचूप सहन करत होते. त्याशिवाय तू करू काय शकते? पण जर माझ्या मुलांना काहीही झालं तर मी सहन नाही करणार. हा, मग काय करणार तू? हा, आतापर्यंत तुम्ही माझा दुर्गेचा अवतार नाही पाहिलाय. म्हणजे तू मला धमकी देते? ही धमकी अजिबात नाहीये. तुम्हा सर्वांना मी बघून घेईन. आता बघ मी तुझ्या मुलांबरोबर काय करतो. माझ्या मुलांवर हल्ला केलाय तुम्ही. तुम्हाला मी गोळ्या घालेन. दादूस, फिल्म रात्री बघ. आता आपण फिरायला जाऊया. चल. अरे पण जाणार कसं? त्या मॅनेजर कडून कार भाड्यानं घ्यावी लागेल. ते त्याचे नियम, अटी आणि परंपरा आणि अजून काय काय आहे. मग आपण खिडकीतून पळून जाऊया. चला. अरे वा, वॉटर स्पोर्ट्स. मी जेट स्कीइंग करीन. आणि मी पण. कळलं काय? नाही पोपट, आपण पॅराशूटने उडूया. अरे पण म्या. अरे चल रे, मज्जा येईल. काय मज्जा येते ना. गाढवा, मी आता रोजच उडतो. ही
माझ्यासाठी मजा नाहीये. मला जेट स्कीइंग वर जायचं होतं, कळलं काय? खूपच सुंदर आहे यार. अरे वा, काय मस्त कार आहे. मला तर आवडलीच. हिच्यासोबत एक सेल्फी घेतो. या झगास लैलाबाई, या नोटबंदीमुळे आजकाल कोणी गाडीमध्ये पैसे ठेवत नाहीये. चांगलंय, तू मजनू आहेस म्हणून इतरांना लैला बनवणार का? हा? अरे लैला नाही, लाला नाव आहे माझं, लाला भाई. कंट्रोल लाला, कंट्रोल. ती गाडी बघा, काय झगास आहे ना. पहिला मी विचार करायचो की तुझं डोकं थोडं कमी आहे, पण आता माझी खात्री पटली की तुझ्यापेक्षा मोठा गाडा अजून कोणी नाहीये. कंट्रोल लाला, कंट्रोल. ती जुनी अँबॅसिडर आता कोणाची ब्रँड अँबॅसिडर होऊ नाही शकत, लक्षात ठेव. विचार कर, त्याच्यामध्ये बसणारा किती कंगाल असेल तो. काय पण तिचे टायर बघा, आताच बदललेले दिसतायत. त्याचे कमीत कमी 20,000 तरी मिळतीलच. काय बोलता बाय, आपण चोरायचे का? हा, आता समजलं मला की पेट्रो गँगवाले माझी इज्जत का नाही करत. या मूर्खाबरोबर राहिलो तो उरली सुरलेली इज्जत पण धुळीला मिळेल. हे आपण काही छोटे मोठे चोर नाही, आपण पेट्रो गँगचे डॉन आउट डॉन, समजला? जा एखादी मोठी गाडी शोध. ओके बाय. बाय, ती बघा, काय झकास गाडी आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. जरा बघ, त्याच्यामध्ये एक ब्रीफ केस पण आहे. मला वाटतं त्यात खूप माल आहे. चल ती चोरूया. हाय, हे पहा, अजून एक सुटकेस. अरे हे काय, या बोक्याने तर चोरी करताना आपली फोटो काढली आहे. लैलाबाई, चांगलं. किती वेळा सांगू तुला मजनू, लैला नाही लाला, लाला. समजत नाही, काही येतं काय तुला? अरे कुठे तुमची नेमप्लेट बनवून घेतली आहे बाय? फोटोकडे लक्ष द्या ना बाय. हे शाळ्या, फोटो दाखव. कॅमेरा चांगला आहे. कितीला घेतलास? हा? नाही, फार महाग नाहीये. अरे तरी पण सांग कितीला आहे? अरे भाई, इथे काय शॉपिंग करायला आले का? याचा भाव विचारताय तुम्ही? फोटो डिलीट करा. लैलाबाई. लैला नाही, लाला भाई. ए बोक्या, हा तुझा फोटो, हा माझा फोटो. सांग ह्याच्यात काय अंतर आहे? अरे कॅमेरा बनवणाऱ्यांनी अंतर नाही केलं तर आपण कोण आउट अंतर करणार आहे? ब्लॅक अँड व्हाईट आहे किंवा कलर, डिलीट तर करायला लागणार, नाहीतर परिणाम वाईट होतील, लक्षात ठेव. कंट्रोल लाला, कंट्रोल. अरे भाई, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इतक्या कॉन्टिनेंटल का होता? अरे कॉन्टिनेंटल नाही रे, सेंटिमेंटल, सेंटिमेंटल. हो, तेच ते. जर फोटो चांगले आहेत तर मग डिलीट कशाला करायचे? मी नाही करणार. चल, डोका फिरू नकोस. चल, कॅमेरावाला दे. डोकं फुटलं रे. चांगलं आहे.